भूमिकन्या र करा सुरू काय नाही होतो खा ग्लास कुठे ग्लास आणि कशाला मी दाखवते थोडं सांगतंय पण भारी वाटतंय प्या 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 हळूहळू अहो पाडाल जाऊ दे मला मला जमत नाहीये बरं 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 थांबा 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 मी करते पकडून ठेवा थांबा तुम्ही ओंजळ करा दोन्ही हाताची अशी वाह मस्त होतं विहिरीचं पाणी अजून एकदा पाणी प्यायचं आहा आहा हा हा मजा आली अरे हर्षवर्धन अरे तू भी गायब बाप भी गायब कुठे गेलता बळी काकांना भेटायला गेलो होतो त्यांनी माझा जीव वाचवला ना त्यांना थँक्यू बोलायचं होतं अरे इतका अरे आम्ही जेवणासाठी वाट बघतोय की तुझी ओ आय एम व्हेरी सॉरी तारका पण मी जेवून आलोय तुम्ही प्लीज जेवून घ्या अरे कुठं तिच्या पप्पांसोबत शेतात साधं पिठलं भाकरीचं जेवण होतं पण खूप छान होतं आणि मग नंतर मी ते हे पण खाल्लं हुरडा हुरडा आणि या दिवसात हो अहो तारका हुरडा नव्हता हुळा होता बाबांनी शेतात कधी हरभरा लावला असेल ना तर भाजून ठेवतात आणि आधी मध्ये जर कधी गरज लागली तर शेतात बी घेऊन जात मला आता प्रचंड झोप आली मला आरामाची गरज आहे चला मी पण जाऊन येते जर आता हेच बघत बसायचं कम्या काय चाललंय तारका तुम्हाला वाढू का जेवायला काय मस्त झोप लागली आहे पिठलं भाकरी एकदम अंगावर आलं पण आता कसं मस्त फ्रेश वाटत भारी वाटलं ना अहो शेतकऱ्याचं आयुष्य लय सुंदर असतंय बघा रोज उठून शेतात जाऊन काम करायचं आणि दुपारच्या पहारी मस्त झाडाखाली बसून शेतातल्या पिकाकडे बघत जेवायचं जरासा आराम करायचा का लगेच कामाला लागायचं आणि झाकड पडायला लागलं अहो झाकड म्हणजे तिन्ही सांजच्या वेळी मस्त जनावरांना चारा पाणी द्यायचं धारा काढायच्या किटली घ्यायची का निघायचं घराकडे अहो हे रोजचं वेळापत्रक राहतंय आमचं शेतकऱ्याचं कसं आहे माहितीये का ना कुणाच्या आद्यात ना कुणाच्या मध्ये आपण भले ना आपलं काम भले इंटरेस्टिंग आहे शेतकऱ्याचं आयुष्य तुम्ही शेतात कधी जागलीवर गेलेत का हे काय असतं अहो जागल म्हणजे जेव्हा पीक काढायला येतं का तेव्हा शेतकरी कापणी आणि खुडणी करून खळ करते आता खळ म्हणजे मळणी आता ते काय काम एका दिवसात होत नाही त्याला चांगला महिना जातो त्यामुळे सगळे शेतकरी आपापल्या शेतात जागल टाकतात आणि रात्री तिथंच झोपतात ज्वारी बाजरीच्या टायमाला तर अजून मजा येते पण असं झोपायला भीती वाटत नाही का त्यांना
अहो आटोळ केलेलं असते की. काय वाटोळ? अहो वाटोळ नाही काय, आटोळ. खूप बी असते त्याला, अशी बोराट्याची जाप असते. खूप म्हणजे माहितीये, पण हे आटोळ हे माहित नाही. अहो मचान मचान. आता कसं सांगू तुम्हाला? तुम्हाला माहिती का, एक दिवस मी वरती उभी होते आणि गोफण फिरवत होते. तुम्हाला दगड लागला असता. अगं हो, वाचलो मी. हा, त्यालाच मचान म्हणतात. मचान म्हणजे आटोळ. वरती चढायचं, गोफण फिरवायचे आणि पाखरं हाकलायचे. ते गाणं आठवते का तुम्हाला? दादा चढकी मचानावर, गोफण फिरव भर भर भर. रात्री पण त्याच्यावरती झोपायचं. मस्त असं चांदणं पडलेलं असत. हो लय भारी दिसतंय. आणि मध्येच पोला ओरडण्याचा आवाज आला. सगळे शेतकरी एकमेकांना आवाज देऊन बोलत, आमक्याच्या शेतात कोल्हा शिरला रे, तमक्याच्या शेतात कोल्हा शिरला रे. आपण असाच आवाज देऊन एकमेकांच्या मालाचं राखण करतात. एकमेकांना सांभाळून बारी बारीने झोपतात. अहो लई मजा येते त्यात. खरंच इंटरेस्टिंग तर आहे. आज शेतावर गेलो होतो तेव्हा मजा आली. मजा आली. मला पण हेच म्हणायचंय बघा. आपल्या शेत जमिनी टिकल्या पाहिजे. आपला शेतकरी राजा सुखानं राहावं म्हणून जे करता येईल ना माणसानं ते करा. शेतकऱ्याच्या कसदार जमिनीवर कोणी कब्जा करू नये. त्याच्या जमिनीवर कोणी कारखाना उभा करू नये. अरे हर्षवर्धन, बरं आहेस ना बाबा? हो, मच बेटर. बर बर. नाही मगाशी आलते तुला भेटाय, पण झोपला होतास ना, मग बोलताच नाही आलं, म्हणून मग विचारायला आत्ता आले. पण एक सांगू का हर्षवर्धन, आज जे काही झालं ना, पुन्हा असं व्हायला नकोय बाबा. अरे तुम्ही दोघं बोलत होता वय, या उगाच मध्ये आले. तुम्ही बोला बोला. हा नाही तारका, काही विशेष बोलत नव्हतो. ती शेतातले गप्पा मारत होती. ही आणखी दुसरं कशाबद्दल बोलणार र? आणि आता तिच्या बापानं तुझा जीव वाचवला आहे. आता तेच भांडवल करून तुला सांगत राहणार. ही काय तुला गावात कारखाना उभं राहू देणार नाही बाबा. अरे बळीनं माणूस किती तुझा जीव वाचवला, पर ही काय बाय सांगून तुझं कानच भरत राहील बघ बाबा. नाही तारका, असं नाही होणार. या गावात कारखाने तर उभे राहणारच. कुठं बाहेर चाललायत का? हो का? नाही, यापुढे जर कुठं बाहेर जात असाल ना तर मला सांगून जात जा. म्हणजे कुठं चालले, कधी येणार आहे, तिकडे किती वेळ होणार आहे, फक्त मला सांगून जात जा. तुला कशासाठी? काल जे काही घडलं त्यामुळे काळजी वाटते तुमची. त्यामुळे यापुढे जे काही असेल ते सांगून जात जा. हे बघ, मी स्वतःची काळजी घेऊ शकतो. मी काय लहान नाही. एक इन्सिडेंट झाला आणि तुम्ही इतकं करताय. लहानपणी मी पण इथेच राहायचो. अहो हो, पण लहानपणीचं गाव वेगळं होतं, आत्ताचं गाव वेगळं आहे. अहो ती गोष्ट तेव्हा तशी होती, म्हणजे आता पण तशीच असेल असं नाही. तुला नाही वाटत तू माझी बायको सारखी काळजी करायला लागलीस? आपल्या ह्याच्यावर बोलणं झालंय तर प्लीज बायको सारखी वागू नकोस. ठीक आहे, नाही वागत बायको सारखी, पण एक मिनिट थांबा. हात पुढे करा.
का? अहो करा तरी. पण कशासाठी? हा गंडा बांधायचा होता तो. हा एकदा गंडा बांधला ना का माझी चिंता मिटली. मग देवच काय ते बघून घे. माझा अशा सगळ्या गंड्यांवर विश्वास नाही, आणि जर तुला विश्वास ठेवायचा असेल तर तो तुझा प्रश्न आहे, माझा. बस 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 बस. सुभानराव तुम्हाला वाढू? नाही नाही पुरे. मी 4 दिवस घराबाहेर जातोय, जरा घराकडे नीट लक्ष असू द्या. काय नाश्त्याला? हा नाश्त्याला कसा आला इथं? सांगितलं नाही वाटतं याला? ए इथे काय करतोय? उठ उठ उठ. अहो बसल्या तर बसू दे त्याला खायला, मी देते त्याला पटकन. तो इथे बसला तर तारक्का किती रागवेल माहितीये ना? ए उठ 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 उठ. तू काल केलेल्या प्रतापाबद्दल शिक्षा म्हणून आज तुला घरात नाश्ता जेवण काय बी मिळणार नाही. अहो पण मी पण बिन काय नाही. भावाची काळजी नाही घेता आली तुला? हा काही झालं असतं त्याला म्हणजे? आणि तारक्काची शिक्षा नाही पाळली काय होतं माहिती आहे ना? उठ उठ उठ. तोंड बघत नको बसू आता. उठ फुगल आमचं. बाहेर जा आणि कुठं काय गिळायला मिळतंय का ते बघ. भूषण अरे वा, पुरी भाजी. मी बघतो त्याला हॉटेलमध्ये घेऊन जातो आणि काहीतरी खायला घालतो. बघतो काय खातोय ते. का? त्याला पुरी भाजी आवडत नाही की काय? अरे तसं काही नाहीये, तारकाने त्याला शिक्षा दिली. जेवण आणि नाश्ता आज त्याला मिळणार नाही. तारक्का पण ना अजूनही लहानपणासारखीच शिक्षा देते. काय करणार बाबा, तेव्हा तुम्ही लहान होतात त्यामुळे हात उचलता येईना, आणि आता मोठे झालात म्हणून हात उचलता येत. मग या अशा काहीतरी चिरीमिरी शिक्षा तारक्का देत असते. का दिली त्याला शिक्षा? काल फिरायच्या नावाखाली तुला घेऊन जायला नको तिकडे घेऊन गेला होता. तुझ्या जीवाला काही धोका बिका झाला असता म्हणजे, म्हणून चिडली तारक्का. अरे बापरे. मी तारक्काला समजावतो. हो भूषण शेठ, हो एवढा तावात कुठं चाललाय? दुश्मनाला भी जेवत्या ताटावरनं उठवत नाही, पण हे माझे जन्मदाते सवतीच्या लेकरागत वागवतायत मला. 1 लाखाची गोष्ट बोललात बघा. मला पण तेच वाटायला लागलंय. म्हणजे आता हे लोक जन्म देणारी आहेत का उचलून आणलंय तुम्हाला? नाही म्हणजे आता असंच वाटतंय हो. तुम्हाला सांगतो तो हर्षवर्धन लय पोचलेला पट्ट्या आहे बरं का. हा येड पांघरून पेडगावला जातंय. लिहून देतो तुम्हाला, लिहून. त्यानं तारक्काला वळत घेतलेलं आहे. नाहीतर असं कोणी हाकलतं का हो आपल्या लेकराला? काय सांगू तुम्हाला, तो हर्षवर्धन शहाणा आहे, लय शहाणा. तुम्हाला सांगतो त्याला माहितीये ठिणगी जायच्या आधी कधी पळीभर तेल टाकायचं ते. तारक्का शांत होणारच होती, पण यो पठ्ठ्या टायमिंग बघा त्याच. टाकलं ना पळीभर तेल कापकन. काय बोलला तू तारक्काला? जाऊ द्या काय बोलायचं, आपलेच दात आणि आपलेच ओठ. काय बोलणार आपण? सुभानराव, मला कळलं पाहिजे तो तारक्काला काय बोलला ते. भूषण दलदली बद्दल मला काहीच सांगितलं नाही असं म्हणला. मी काय म्हणतो, तुम्ही त्याला तिकडं दलदलीपाशी का नेलत? हा अहो मी कशाला नेलत, त्याचा तो चाला म्हणला. लहानपणी जिथं जायचो तिथं चल, मग नेला त्याला. जाऊ दे सोडा.
इथं कशाला आलं? आम्ही बाहेर निघालोय, जन्माष्टमी आहे, नीट तयारीला लागा. आणि बाहेरून काय आणायचं असेल सुभान नाहीतर भूषणला सांगा. समजलं का? ते आणून देतील. तशी सगळी तयारी झाली आहे, फक्त सुंठवडा करायचा बाकी आहे. तशी यादी मी देते त्यांच्याकडे. हा, त्याची यादी आणली मी, घ्या. मी भूषणकडे देते. अरे प्रियांका, ये ना. आता काय कमी पडलं? रोज रोज काय इथे येत आहे? हे काय पर्यटन स्थळ आहे का? अहो नाही, काल तारकांशी माझं बोलणं झालं होतं. काय? त्यांना मी विचारलं होतं की ह्यांच्या जागेवर काम करायला येऊ का म्हणून. हो म्हणल्यात त्या. कुठे तारक का? लक्ष्मी, हा, तिला तारकांच्या खोलीत घेऊन जा. हो, जा प्रियांका. चल वहिनी. या बाईवर जरा नीट लक्ष ठेवा. कधी काय करल, घरातलं काय उचलल सांगता यायची नाही. हो. तारका, प्लीज जाऊ दे ना. नको मनात राग धरून बसूस. हे बघ, फक्त भूषणची चूक नाहीये. इनफॅक्ट मीच त्याला सांगितलं होतं की मी घरी बसून बोर होतोय, चल आपण बाहेर फेरफटका मारायला जाऊया. चूक माझी पण आहे. मग जबाबदारी सांभाळाय ना ग. का आता लहान आहे वय त्यो? काय करता काय होऊन बसलं असतं मग? पण काही झालं तर नाही ना. अरे नशीब चांगलं म्हणून काही झालं नाही. ते काय नाही, तू आता मला सोडून कुठं बी जायचं नाही. भूषण संगत नाहीच नाही. तारका, मी काय इथे कायमचा राहणार नाहीये. एकदा का माझ्या केसचा निकाल लागला की फॉरेनला निघून जाईल. मजीद, तू इथलं काय बी सांभाळणार नाहीस व्हय? भैया, आता हे सगळं तारकाने कोणासाठी सांभाळून ठेवलंय? तुमच्यासाठीच आहे ना. तुला नसून इथं राहायचं ना तर नको राहू. जा, आता तरी माझ्या डोळ्यामुळं कशाला राहिलायस? जा. बरोबर आहे ना, तशी बी मी तुझी कोण आहे? म्हातारी आहे मी. अगं तारका, असं काय म्हणतेस? मला असं म्हणायचं नव्हतं. जा बाबा जा, तुला फॉरेनला जायचंय ना, जा. बरोबर आहे. माझं काय, म्हातारीच मेली काय जगली काय? गच्च आज धरणं मला अन्न पाणी काय बी देऊ नग. मला नाही जेवायचं, मरून जायचं आहे मला. आणि मग काय, माझी कोणाला चिंता बी राहणार नाही आणि अडचण बी होणार नाही ना. तारका, काही काय, तू अन्न पाणी सोडायची गरज नाही. हा, ते काय नाही. तारका एकदा बोलली की बोलली. जोपर्यंत तिचा राग कमी होत नाही तोपर्यंत ती भूषणला काय माफ करणार नाही. तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी आले ह्यांच्या जागेवर इथं काम करायला. आता काही काम असेल तर मला सांगा. हा, आज जन्माष्टमी आहे, तेव्हा पाळणा आणा आणि तो सजवा. समधी तयारी करा. आणि ते पूजेच्या साहित्याचं पण बघा. नाही काय आहे, हे घोरपड्यांचं घर आहे ना, त्यामुळं गावातल्या बऱ्याच बायका इथं पूजेला येतात. म्हणजे कसं सगळं व्यवस्थित आणि नीट पाहिजे ना, म्हणून म्हटलं. होईल ना? अहो जमन ना. बहिणी, तू नको टेन्शन घेऊ, मी करीन सगळं. आता आता मी कशाला टेन्शन घेऊ?
मला तार अक्कांनी सांगितलं तरच मी काम करणार, नाही तर तुम्हीच करा. समधी काम प्रियंका करल आणि लक्ष्मी तू. घरातलं दुनिया भांड्याचं तू बघायचं. आणि हा मला सांच्याला अंगण समजा साफ पाहिजे.